नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। लहान मुलांचा मेंदू हा अत्यंत गुंतागुंतीचा अवयव आहे। पहिल्या 5 वर्षात मेंदूचा विकास झपाट्याने होतो, त्यामुळे याच काळात विशेष काळजी घेणे गरजेचे असते। मुलांच्या चांगल्या वाढीसाठी पालक अनेक प्रयत्न करतात, पण काही वाईट सवयींमुळे मुलांच्या मेंदूच्या विकासात अडथळे येऊ शकतात। मेंदूच्या विकासावर परिणाम करणाऱ्या सवयी वाढतात स्क्रीन टाइम। आजकालची मुले मोबाईल, टॅबलेट आणि टीव्ही पाहण्यात जास्त वेळ घालवतात, त्यामुळे मुलांची शारीरिक हालचाल कमी होते, झोपेवर परिणाम होतो आणि डोळ्यांना त्रास होतो। स्क्रीन टाइम मुळे मुलांच्या मेंदूच्या विकासावर, स्मरणशक्तीवर आणि सामाजिक कौशल्यांवर देखील नकारात्मक परिणाम होतो। सिगारेटचा धूर। पालकांनी मुलांसमोर धूम्रपान करणे अत्यंत घातक आहे। सिगारेटच्या धुरामुळे मुलांच्या मेंदूतील पेशींचे नुकसान होते, ज्यामुळे बौद्धिक क्षमता कमी होऊ शकते। जास्त गोड खाणे। मुलांना गोड पदार्थ आवडतात, पण जास्त गोड खाल्ल्याने मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो। साखरेमुळे मेंदूतील पेशींचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे स्मरणशक्ती कमी होते आणि मानसिक ताण वाढतो। अपुरी झोप। पुरेशी झोप न मिळाल्याने मुलांच्या मेंदूच्या समस्यांमध्ये वाढ होते आणि विकासावरती परिणाम होतो। झोपेच्या कमतरतेमुळे चिडचिडेपणा, एकाग्रतेचा अभाव आणि नवीन गोष्टी शिकण्यात अडचणी येतात। तर आता आपण पाहूयात यावरती उपाय काय करावेत। मुलांचा स्क्रीन टाइम कमी करा, त्यांना मैदानी खेळ खेळण्यासाठी आणि इतर शारीरिक हालचालींमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा। मुलांसमोर धूम्रपान करणे टाळा, मुलांना संतुलित आणि पौष्टिक आहार द्या, गोड पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवा, मुलांना पुरेशी झोप मिळेल याची काळजी घ्या। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।